महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील 17 मराठा लाईट इन्फंट्रीचे खंबीर जवान दिनेश रामचंद्र सावंत हे सलग 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. या निवृत्तीनिमित्त डोंबिवलीतील भव्य मिरवणुकीसह जंगी नागरी सत्कार सोहळा देखील पार पडला. श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे सुपुत्र श्री दिनेश रामचंद्र सावंत यांनी 1996 मध्ये भारतीय सेनेत प्रवेश केला होता. 17 मराठा रेजिमेंटमध्ये सेवा बजावत त्यांनी देशाच्या विविध आव्हानात्मक सीमांवरती अहोरात्र रक्षण केले. 31 जुलै 2026 रोजी ते सैन्य दलातून सेवामुक्त झाले. त्यांच्या या गौरवशाली सेवापूर्तीचं औचित्य साधून नुकतेच डोंबिवली शहरात त्यांच्या नागरी सत्काराचा आयोजन करण्यात आला होता. सुशोभित वाहनातून दिनेश सावंत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषानं संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमून गेला. या जंगी सोहळ्याला भारतीय सैन्यातील अनेक माजी सैनिक विशेषत्वाने उपस्थित होते. वाकलघर ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच क्षेत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री किशोर राऊत, सावंत परिवार तसेच मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावून सैनिकाला शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन अभय सेलार, संजय पवार, योगेश पवार, संदीप ओमले, मयूर सेलार, संदेश ओमले, राजेश ओमले, विनय पवार आणि राकेश ओमले यांनी केले. 30 वर्षाच्या देश सेवेनंतर मायभूमीत परतलेल्या या वीर जवानाचा सत्कार करताना संपूर्ण उपस्थितांचे डोळे अभिमानानं भरून आले होते. देशाच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या अशा वीर सुपुत्राचा संपूर्ण श्रीवर्धन तालुका आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. महासागर न्यूज.